नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाती आर किचनमध्ये. तर आज मी बनवणार आहे लहान मोठी सगळ्यांनाच आवडणारी अशी व्हेज फ्रँकी. तर चला आपण साहित्य बघूया काय काय घ्यायचं आहे ते. तर इथे मी सगळ्यात आधी बारीक चिरून गाजर घेतलेला आहे. अगदी पातळ पातळ आणि असं लांब लांब याच्यामध्ये बारीक चिरून घ्यायचं आहे गाजर. त्यानंतर इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कोबी, तो देखील आपल्याला लांब बारीक कापून घ्यायचा आहे. आणि इथे घेतलेला आहे पनीरचे असे स्लाइस करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे कांदा देखील उभा पातळ चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे बारीक चिरून लसूण मोठा चमचा, अर्धा चमचासारखा बारीक चिरलेलं अद्रक, हिरवी मिरची घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि सोया सॉस. तर चला आपण सुरुवात करूया सारण कसं बनवायचं आहे ते. आधी मी इथे कणिक भिजवून घेतलेले आहे. कणिक इथे आपल्याला चपातीला आपण पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. थोडंसं तेलाचं मोहन घालून पीठ भिजवायचं आहे. एकदम खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम आपल्याला ठेवायचं आहे पीठ. तर इकडे पीठ आपलं कणिक भिजवून घेतलेली, तोपर्यंत आपण इकडे सारण कसं बनवायचं ते बघूया. तर इथे कढईमध्ये मी तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता लसूण घातलेला आहे. लसूण घातलं आहे, त्यानंतर आपल्याला थोडंसं लसूण असं फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची घालायची आहे आणि अद्रक. लक्षात असू द्या, आपल्याला भाज्या परतत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे, कमी बिलकुल करायचा नाही आहे. कारण कमी गॅसवर आपल्या भाज्या मऊसर शिजतील आणि पाणी सुटेल भाजींना. त्यामुळे आपल्याला भाज्या मोठ्या गॅसवरच परतायच्या आहे. भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहे, अगदी मिनिटभर, एखाद मिनिटभर आपल्याला खाली फक्त अशा परतून घ्यायच्या आहे. आता इथे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण भाज्या घालून घेऊया. त्यात मी आधी गाजर घेतलेलं आहे. सगळ्या भाज्या आपल्याला सोबत एकाच वेळेला घालायच्या आहे. आता इथे मी कोबी घेतलेला आहे. भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे ॲड करू शकता. शिमला मिरची, कांद्याची पात, तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे भाजी वापरू शकता. आता ह्या भाज्या आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. आपल्याला भाज्या बिलकुल शिजवायच्या नाही आहे, खाली आपल्याला अशा मोठ्या गॅसवर गरम अशा फ्राय करून घ्यायच्या आहे 1-2 मिनटं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आधी सॉस घालून घ्यायचं आहे थोडंसं, अर्धा चमचासारखं. त्यानंतर इथे टोमॅटो सॉस घालायचा आहे. तो साहित्यामध्ये मी दाखवायचं राहिलं होतं, तर आपल्याला इथे सॉस देखील वापरायचा आहे. 1-2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. आणि मीठ अगदी नॉर्मल कमी वापरायचं आहे, कारण आपण सॉस घातले, त्या सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे तुम्ही त्यानुसार मीठ घालायचं आहे. आणि इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला छान हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपल्या भाज्या किती छान दिसत आहे, मस्त अशा फ्राय झालेल्या आहे. आता
आणि वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. इथे तुम्ही शिमला मिरची, कांद्याची पात, तुम्हाला जे हवं ती भाजी तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता इथे आपल्याला पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर आपल्याला खूप जास्त हलवायचं नाही आहे, कारण ते पनीर आपलं असं तुटून जाईल. लांब आपण जे स्लाइस केलेले आहे ते राहणार नाही, त्यामुळे आपल्याला खूप जास्त हलवायचं नाही आहे. नॉर्मल असं थोडंसं खालीवर करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. खरं तर ही भाजी आणि चपातीच आहे, पण आपण मुलं भाज्या खात नाही, त्यामुळे त्यांना फसवण्याचा एक प्रकार आहे हा फ्रँकी. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण फ्रँकी बनवायला घेऊया. तर आता आपण इथे इकडे आपली कणिक देखील छान भिजलेली आहे. फ्रँकी बनवण्यासाठी एकदा आपण हाताने छान मळून इथे घेऊ. मी कणिक भिजवलेली होती, ती छान भिजलेली आहे. आपण एकदा मळून घेऊ छान. आता मी याचे 4 उंडे बनवून आता मी याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेते. आणि आपण म्हणजे आपल्याला फ्रँकी चपाती लाटायची आहे, त्यामुळे मी आधी इथे गोळे बनवून घेते. आणि चपाती लाटताना आपल्याला थोडी जाडसरच ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोळे बनवून ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला पटापट आपलं काम होतं. आणि मग दाखवते तुम्हाला. तर मी इथे 4 गोळे बनवून घेतले आहे. तर चला आपण आता चपाती लाटून घेऊया आधी. चपाती इथे आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आपण जी रोजची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाड ठेवायची आहे. खूप जास्त बारीक लाटायची नाही आहे. आणि जी चपाती बनवतो रोज त्यापेक्षा थोडी छोटी साईज ठेवायची. तर अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचे आहे. एकीकडे आपला तवा देखील गरम झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे. आपल्याला चपातीला घडीची, आपण चपाती लाटतो ना घडी करून आपण आतमध्ये तेल लावून, तशी काही करण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट आपण चपाती गोल लाटायची आहे. आता आपण हिला चपाती भाजून घेऊया. चपाती आपल्याला एकच साईड भाजायची आहे, एक साईड अशी कच्चीच ठेवायची आहे. तर इथे आता मी एकच साईड भाजणार आहे. एक साईड आपली वरची साईड आपण आता अशीच कच्चीच ठेवणार आहे. एवढी ही आता तव्यावर दिसती तुम्हाला त्याप्रमाणे. आता फक्त आपण चेक करूया खालची साईड भाजली की नाही, आणि मग परत चपाती उलटी करायची आहे. हे बघा, आपली चपाती आता खालची साईड भाजत आली आहे. अशा पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे. तर भाजलेली आपली चपाती. हे बघा, इथे तुम्ही आता तेल किंवा बटर लावून आपण अशी एक साईड भाजू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल किंवा बटर किंवा तूप देखील तुम्ही इथे लावू शकता. तर इथे मी अशा पद्धतीने सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे. त्यामुळे काय होईल, आपल्याला पटापट फ्रँकी बनवता येईल. तर आता आपण फ्रँकी आतमध्ये सारण भरायला घेऊया. तर इथे काय करायचं आहे, जी भाजलेली बाजू आहे ती आपल्याला वरतून त्या
खालची कच्ची साईड आहे ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आणि जी भाजलेली बाजू आहे ती वरती ठेवायची आहे. त्या भाजलेल्या बाजूवरती आपल्याला सारण भरायचं आहे. तर इथे आधी आपल्याला चपातीला तूप लावायचं आहे. तुम्ही इथे बटर देखील लावू शकता. मी इथे तूप लावलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला हवं तर चपातीला तुम्ही सॉस पण लावून मग सारण भरू शकता, पण मी इथं सॉस नाही लावलेला आहे. डायरेक्टच याच्यामध्ये सारण भरते. तर अशा पद्धतीने आपल्याला सारण चपातीवर टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे फ्रँकी फोल्ड कशी करायची ते बघा. ही खालची साईड आहे. आधी कांदा टाकूया आपण वरतून. हे बघा, आता ही खालची साईड आपल्याला आधी वरती अशी फोल्ड करायची आहे. त्यानंतर आपल्याला साईडची बाजू आपल्याला फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर इकडच्या साईडची म्हणजे अशी दोन्ही साईड आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला ही साईड अशी ठेवताना खाली उलटी बाजू ठेवायची आहे. जी फोल्ड केलेली बाजू आहे ना ती आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे. तर इथे मी 2 फ्रँकी बनवून घेतलेल्या आहे. तर चला आपण आता याला फ्राय करून घेऊया. याला छान तव्यावरती शेकवून घ्यायचं आहे. आधी आपण इथे तव्यावर तूप टाकायचं आहे 1 चमच्यासारखं. आता इथे आपल्याला फोल्ड केलेली जी बाजू आहे ती आपल्याला खाली तव्यावरती ठेवायची आहे. त्यामुळे काय होईल, चपाती फ्रँकी आपली छान खालून खरपूस भाजेल आणि आपला एक शेप घेईल, ती आकार येईल तिला एक. त्यामुळे ती फोल्ड झालेली बाजू आहे ती उघडणार नाही आणि आपली फ्रँकीच्या आतमधलं जे सारण आहे ते देखील बाहेर येणार नाही. आणि इथे टूथपिक लावण्याची देखील आपल्याला गरज नाही पडणार. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही फ्रँकी बनवा. आता ह्या दोन्ही फ्रँकी ज्या आहेत त्या मी छान भाजून घेते खरपूस. दोन्ही साईडनी आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून फ्रँकी जर आतमध्ये सारण भरलं आणि फ्रँकी अशा पद्धतीने बनवली तर ती तुम्हाला खायला पण सोपी पडेल. आपलं आतमध्ये जे भरलेलं सारण आहे ते बाहेर सांडणार नाही. आता दोन्ही साईडने आपल्याला छान तूप लावून भाजून घ्यायची आहे. तर इथे आपली फ्रँकी तयार आहे. बघा किती छान असं गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. अगदी कडक भाजल्या गेलेली आहे. लहान मुलांना अशी टिफिनमध्ये बनवून दिली ना तर ते खुश होतील. त्यामुळे त्यांना आवडीने खातील ते अशी फ्रँकी. आता आपली फ्रँकी भाजून झालेली आहे. तर बघा इथे मी काढून घेतलेली आहे डिशमध्ये. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.